मराठी माणूस एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये GRची होळी केली आणि त्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी तो रद्द करण्यात आला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मराठी एकजुटीचा मेळावा त्या ठिकाणी होणार होता, विजयी मेळावा होणार होता. तो सुद्धा त्या ठिकाणी आडकाठी करण्याचं काम करत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील, या सर्व दोन्ही मंडळींना आवाहन केल्यानंतर या महाराष्ट्रातला मोर्चा कोणाचा बापसुद्धा या ठिकाणी रोखू शकत नाही. त्यावेळेला तुम्ही जर त्यांना परवानगी देता मोर्चा काढायला तर यांना सुद्धा परवानगी द्यायला पाहिजे. आज तुम्हाला एवढ्या लोकांच्या यानंतर एवढ्या अटका होऊन सुद्धा आज लोक कुठे गेली का, कमी झाली का? आज सर्व मराठी माणसं एकत्र येऊन या लढ्याला या ठिकाणी सामील झाली आणि त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी यांना परवानगी द्यावी लागली. हा खऱ्या अर्थाने मराठी एकजुटीचा विजय आहे. निश्चितच खरं तर आपण पाहतोय की सुरुवातीला परवानगी देण्यात आली नाही. ज्या व्यापाऱ्यांचा आज मोर्चा निघणार होता त्यांना परवानगी देण्यात येते, पण कायदेशीर आपण पाहतोय की परवानगीसाठी पत्रव्यवहार देखील झाला तरीही सुद्धा परवानगी दिली नाही. एकीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कालपासूनच नोटीस दिल्या आणि ताब्यात घेतलं तरीही सुद्धा हा मोर्चा यशस्वीरित्या काढण्यात आला. हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य त्यावेळेला स्थापन केलं तेव्हा 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जर कोण अशी दादागिरी करत असेल आणि ते आम्ही कदापि खपून घेणार नाही. पण परवानगी का नाकारली असेल काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं या लोकांनी प्रेशर केलं होतं की इथं मराठीचा मोर्चा आणून देऊ नका, म्हणजे ती जी एकजूट त्यांना दाखवायची नव्हती. अरे पण तुम्ही जर जेवढं ज्या वेळेला तुम्ही अन्याय कराल त्यावेळेला असाच हा समाज, हा मराठी माणूस हा एकत्र येऊन तुम्हाला तुमच्याशी दोन हात करेल. निश्चितच मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी आले होते, त्यांना देखील परत जाण्याचा मार्ग जो आहे याच मराठी माणसांनी दाखवला असं कळतंय. अरे ज्या मराठी माणसांनी तुला आमदार केला, ज्या मराठी माणसामुळे तू आज मंत्री झालास आणि त्याच मराठी माणसांवरती अन्याय करण्यासाठी रात्री पोलीस स्टेशनला फोन करतो की कार्यकर्त्यांना अटक करा आणि इथे लाज वाटत नाही तू इकडे येऊन मोर्चाला येतो. लोकांनी सर्वांनी ओळखलेलं आहे या मीरा भाईंदरच्या जनतेने आणि त्यांना नक्की त्यांची जागा त्यांनी परत पाठवली होती. तुमची काय भूमिका राहणार आहे? खरं तर एकीकडे अविनाश जाधव देखील आपल्याशी बोलले होते, कारण जी भूमिका आहे महत्वाची ही एकत्रित बसून आता जाहीर केली जाईल, पण तुमची काय भूमिका राहणार आहे? मला वाटतं ही भूमिका मला हा कुठे चालला हा बोला. ज्या वेळेला अन्याय होईल त्या वेळेला आम्ही सर्व मराठी माणूस म्हणून या ठिकाणी एकत्र येणार आहे. खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की मोर्चा हा यशस्वीरित्या मीरा भाईंदर स्टेशन पर्यंत पोहोचलेला आहे. खरं तर पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, मात्र नंतर परवानगी ही देण्यात आलेली आहे. पण मात्र सगळे मराठी बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत. मनसेनिक असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, हे मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.